आज मी बनवणार आहे मसाले भात। तर हे पहा, आधी घेतली थोडीशी शेंगदाणे, हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो, लसण, फुलगोबी आणि कांदा आणि बटाटा आणि सांबार। हे तेल आहे आणि हळद, मीठ, मसाला, तिखट, धने पावडर आणि जिरे मोहरी। चला तर आता आपण तिखट भाताची फोडणीची तयारी करूया। हे आपला इकडे गॅस सुरू झालेला आहे। चला तर आता मी करते। तर हे आपण टाकणार आहोत तेल। मला एका माणसासाठीच असं 1-2 माणसासाठीच मला तिखट भात आणि मसाले भात बनवायचा आहे। त्यासाठी मी थोडंसं शॉर्टकट म्हणजे कमी तांदूळ घेतलेले आहे। तेल आपलं तपलेलं आहे, तर आपण त्यातने आता टाकणार आहोत जिरं असं तळतळलं मस्त। मोहरी पाहू शकता तुम्ही, आणि जवळून दाखवते थोडंसं का हे अशा पद्धतीने असा तडका छान लागतो, म्हणून मी थोडंसं हे होऊ दिलं। आता टाकणार आहोत मी लसूण हे असं मस्त लालसर होऊ द्यायचा, पाहू शकता अशा पद्धतीने। तर आता टाकणार आहोत आपण कांदा। कांदा मस्त असा लालसर होऊ द्यायचा, मस्त असं तडका बसते जिरे मोहरीचा। आपला असा बघा मस्तपैकी कांदा पाहू शकता मस्तपैकी। आता त्यातनी टाकणार आहे मी थोडंसं शेंगदाणे। शेंगदाणे मस्तपैकी होऊ द्यायचे। शेंगदाणे आपण होऊ देणार थोडेसे, आणि त्यातनी टाकणार आहोत ही टमाटर। आपलं टमाटर गेलेलं आहे, त्यातनी पाहू शकता। आणि टमाटर मस्त होऊ द्यायचं ते। टमाटर टाकलेलं आहे, पूर्ण मसाला एकदम मस्त होऊ द्यायचा। आता मी हे टाकणार आहे आलू आणि गोबी। पूर्ण असं होऊ द्यायचं तेलामध्ये एकदम सॉफ्ट, थोडंसं होऊ द्यायचं मस्त। चला दाखवते तुम्हाला। आपलं होत आहे, भातात शिजते तर कमी समजा उद्या चालते, माझे सगळे मसाले मी वरून टाकून घेणार आहे आणि मस्तपैकी असं फिरून घेणार आहे। लाल तिखट मी थोडंसं कमी घेतलं आहे, कारण की मी टाकलेले आहेत मिरच्या, हिरव्या मिरच्या। तर अशा पद्धतीने पाहू शकता। त्यात मी तेजपत्ता नाही टाकला आणि लवंगसुद्धा नाही टाकली, कारण की ते आवडत नाही, दुसरे खात नाही। तर अशा पद्धतीने साधा आणि सोपा आपला असा भात मस्त होणार आहे, पण टेस्टी होणार आहे, नक्की पाहू शकता तुम्ही। तर हे असं तेलात होऊ द्यायचं थोडा वेळ। त्याची सगळं टाकलेलं आहे, आता तिखट, मीठ, मसाला, हळद वगैरे सगळं टाकलेलं आहे। तर मी इथं मस्त असे तांदूळ पहा भिजू थोडेसे 5-10 मिनटं फोडणी द्यायच्या आधी भिजू घातले होते, पाहू शकता अशा पद्धतीने। तर आता मी हे स्वच्छ धुवून घेते, पाहू शकता। असं आपले मस्त मसाला पूर्ण तयार झालेला आहे। तर त्यात मी टाकणार आहे मी तांदूळ। तर अशा पद्धतीने इकडे फिरवणार आहे। तर यातनी आपण मस्त पाणी टाकून घेऊया।
शकता असा आपला मस्त टेस्टी भात होणार आहे. थोडंसं पाणी टाकतो आता मी. चला दाखवते तुम्हाला. तर मस्तपैकी असा आपला भात होणार आहे. चला तर भात आता थोडंसं शिजू देऊ आपण. तर पाहू शकता हा आपला भात मस्त मसाले भात असा तयार आहे. चला तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. तर पाहू शकता किती मस्त आपला असा भात तयार झाला आहे, मसाले भात. चला या खायला. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. बाय.